नमस्कार. इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025 जाहीर झालेली आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या जणांचं स्वप्न असतं, देशासाठी योगदान द्यावं. आता ते स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025 म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने जागा काढलेल्या आहेत आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा सपोर्ट करतो. अग्निवीर स्कीम, अग्निवीर काय असतं आणि पद नमूद नाही आहे पदसंख्या किती आहे. पण पदं अशी आहे की अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर, टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन आणि अग्निवीर. आता जाणून घेऊया की पदासाठी कोणतं शैक्षणिक पात्रता लागते. आता अग्निवीर जनरल ड्युटीसाठी 45% तुम्ही 10वीत पास उत्तीर्ण असायला पाहिजे. अग्निवीर टेक्निकलसाठी तुम्ही 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे. पी-सी-एम आणि इंग्लिश हे कंपल्सरी आहे. पी-सी-एम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. आणि त्यानंतर 50% गुणांसह तुम्ही 10वी उत्तीर्ण असला तरी चालतं. याच्यामध्ये तुमचा एखादा ITIचा डिप्लोमा झाला असला तरी चालतं. तर डिप्लोमा कोणते आहे ते इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघूया की अग्निवीर लिपिक स्टोअर कीपरसाठी 60 गुणांसह तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे. आर्ट, कॉमर्स आणि सायन्स तिन्ही स्ट्रीममधल्या विद्यार्थ्यांसाठी हे चालतं. त्याच्यानंतर चौथं आणि पाचवं म्हणजे अग्निवीर ट्रेड्समन, एकासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे, एकासाठी 8वी उत्तीर्ण पाहिजे. आणि त्याच्यातूनच हे 5 जे पदं आहेत त्यासाठी किती पदसंख्या आहे ते दिलेलं नाही आहे, पण 5 पदं आहेत. आता समजून घेऊया की उंची किती असायला पाहिजे. ते इथे चार्टवर दिलेलं आहे. वजन हे तुमच्या आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार असायला पाहिजे. उंची आणि याच्यात वयात काय असायला पाहिजे गॅप. ARO पुणेमध्ये अहिल्यानगर येतं, बीड येतं, लातूर येतं, उस्मानाबाद येतं, सोलापूर येतं आणि याच्या अंतर्गत हे जिल्हे येतात. त्याच्यानंतर ARO छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी हे जिल्हे येतात. आणि याची PDF सुद्धा आहे. जर तुम्हाला ती डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा PDFची. त्यानंतर ARO कोल्हापूरमध्ये येतं, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे ARO कोल्हापूरमध्ये येतं. आता ARO नागपूरमध्ये येतं. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया हे एवढे जिल्हे येतात ARO नागपूरमध्ये. आणि मुंबई AROमध्ये येतं. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या प्रकारचे जिल्हे AROमध्ये येतात. जन्म म्हणजे वयाची अट आहे. जन्म 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008 दरम्यान. आणि ठिकाण आहे नोकरीचं संपूर्ण भारत, कारण ही अग्निवीरचं पोस्ट आहे. ओके. तर ₹250 फी आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025. फेज 1 आणि फेज 2 मध्ये परीक्षा होईल. फेज 1 आहे ऑनलाईन आणि फेज 2 आहे भरतीचा मेळावा. तर समजून घेऊया आपण पे कसं असतं, पेमेंट स्केल काय असतं, तर हे महत्त्वाचं आहे. आणि PDF मधला हा महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर अग्निवीर जे पेमेंट असते याला ते फिक्स असतं, इयरली इन्क्रिमेंट होती. आणि त्याच्यानंतर आपण बघूया की कस्टमाइज पॅकेज किती असतं. तर पहिल्या वर्षाला 30,000 रुपये, त्याच्यानंतर 33,000, त्यानंतर 36,000, त्यानंतर 40,000. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या हातामध्ये किती येतं ते सुद्धा आहे. पहिल्या वर्षी येतं 21,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 23,100 रुपये, तिसऱ्या वर्षी 25,550 रुपये आणि चौथ्या वर्षी 28,000 रुपये. तर याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन टू अग्निवीर कॉर्पस फंड यासाठी पहिल्या वर्षी जातात 9,000, दुसऱ्या वर्षी 9,900, तिसऱ्या वर्षी 10,900 आणि चौथ्या वर्षी 12,000 रुपये. आता याच्यामध्ये टोटल कॉन्ट्रिब्युशन इन अग्निवीर कॉर्पस फंड आफ्टर 5 इयर याच्यामध्ये किती येतं बघा. 5 लाख रुपये. आणि कॉन्ट्रिब्युशन कॉर्पस फंड बाय GOI याच्यामध्ये येतं 5,02,000 रुपये. कळालं. आता एक्झिस्ट आफ्टर 4 इयर 4 वर्षानंतर अप्रॉक्सिमेटली 10 लाख रुपये ॲज सेवानिधी पॅकेज तुम्ही मिळवलेलं असतं. ओके. आणि अग्निवीर विल नॉट बी रिफंडेड. काय असेल ते असेल. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की इन्शुरन्स आणि डेट किंवा काही डिसेबिलिटी झाली तर काय. अग्निवीर विल बी प्रोव्हाइडेड नॉन कॉन्ट्रिब्युटरी लाईफ इन्शुरन्स कव्हर 48 लाख रुपये ड्युरेशन फॉर एंगेजमेंट पिरियड ॲज अग्निवीर इन इंडियन आर्मी. जेव्हा तुम्ही इंडियन आर्मीमध्ये असाल तेव्हा तेवढं 48 लाख रुपये तुमच्यावाले एक तुमची इन्शुरन्स पॉलिसी असेल. आणि काही झालंच दुर्दैवानं तर तुम्हाला ती पॉलिसी नक्की मिळेल तुमच्या परिवाराला. तर अशी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर अभ्यास अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाची तारीख आहे
1 एप्रिल 2025 त्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. धन्यवाद.